मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे संदीप इंगळे यांचे सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। सोयगाव तालुका मुख्यालयाचा कारभार पाहणारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने सोयगाव तालुका वासिया जनता त्रस्त झालेली आहे। प्रमुख अधिकारी कार्यालयास येतात उशिरा व कार्यालय सुटण्यापूर्वीच घराकडे निघून जातात। मनमानी करीत कार्यालयाकडे फिरकत सुद्धा नाही। अशा निर्लज्ज अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा दिव्यांग संदीप इंगळे हे सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहे। त्यांचा बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे। तहसीलदार व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी देखील दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केलेली होती। जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी संबंधित प्रकरणाबाबत अद्याप अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कार्यवाही केली नाही। त्यामुळे संदीप इंगळे हे सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहे। सोयगाव तालुक्यामधील तहसील कार्यालय या कार्यालयामधील जो काही अनियमितपणा आलेला आहे, ज्यामध्ये अधिकारी हे वेळेवर येत नाही आणि बायोमेट्रिक या कार्यालयाला नसल्यामुळे या ठिकाणचं नियोजन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। त्यासोबत सोयगाव तालुक्यामध्ये की गोंड खनिजे अति प्रमाणात वाहतूक केली जाते। या संदर्भात वेळोवेळी तलाठी, मंडळाधिकारी, भरारी पथक प्रमुख, तहसीलदार तथा जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत मी व्हॉट्सअपद्वारे वेळोवेळी त्यांना माहिती दिली, परंतु एकाही ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली नाही। त्यासोबत की सोयगाव पोलीस ठाणे या ठिकाणी 35 ब्रास मुरुम हा त्यांनी अनधिकृतपणे टाकलेला आहे। त्याचाही देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही। 22 जानेवारी रोजी पोलीस प्रशासनाने एक डंपर पकडलं होतं वाळू वाहतूक करताना, ते देखील नियमबाह्यप्रमाणे ते सोडण्यात आलं। त्यासोबतच ते जरंडी शिवारातील चिमनापूर या पाझर तलावातून